9,777 मतदार करणार मतदान. माहूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021. तिसऱ्या पंचवार्षिक मध्ये कोण मारणार बाजी? राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी की शिवसेना? किंवा होणार तिसऱ्या आघाडीची स्थापना? माहूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021. 17ही वॉर्ड मध्ये राहणार विदर्भ न्यूजच्या कॅमेऱ्याची तीक्ष्ण नजर. आपल्या वॉर्ड मधील समस्या व नगरसेवक यांचे कार्य या सर्वांचा ताळमेळ घेऊन येत आहोत. माहूर नगरपंचायत निवडणूक रणसंग्राम 2021. दररोज सकाळी 9 वाजता, रात्री 9 वाजता व पुनःप्रक्षेपण दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आपली आवडती वृत्तवाहिनी विदर्भ न्यूज 365 आपल्या घरी UCN सेटअप बॉक्स चॅनल नंबर 999 वर. फक्त विदर्भ न्यूज. विदर्भ न्यूजची चमू आता येऊन पोचलेली आहे वॉर्ड क्रमांक 8 मध्ये. वॉर्ड क्रमांक 8 मधील समस्या आणि त्याच्या निराकरणावरती काय उपाय करता येतील यासाठी आपण नागरिकांच्या आता भेटी घेणार आहोत. वॉर्ड मध्ये राहता, तुम्हाला काही समस्या आहेत का? पाणी नीट येते का? झाडणारे लोक नीट येतात का? कचरा कुंडीच्या गाड्या नीट येतात का? पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था आहे? येते ना. कधी नळ येते? 4 दिवसाला येते. कचरा झाडा येते. येतात का? हो येते. किती दिवसातून येते? नळ 4 दिवसाला येते. आणि कचरावाले? कचऱ्यावाले आता रोडवर आहे तेवढं माहित नाही. अच्छा अच्छा. आणि पिण्याचं पाणी? पिण्याचं पाणी नाही ना ते. नाही ना.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून या ठिकाणी नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने बोरवेल करण्यात आली. मात्र या बोरवेलला कुठेही पाणी नाही आहे आणि ज्या ठिकाणी ही बोरवेल आहे त्या ठिकाणी घाणीचं साचलेलं साम्राज्य हे अधिक काय असावं. हे जे तुमच्या इथे एवढे घाण आणि कचरा या वॉर्ड क्रमांक 8 मध्ये आम्हाला दिसून राहिलं, ते साफ करायसाठी लोक येत नाहीत का नगरपंचायत प्रशासनात? कोणीच येत नाही, गाड्या बी येत नाही. तेवढं काय 8 दिवसाचं एक वेळेस येते, नाही तर ते डब्बा ते पूर्ण फुटून गेलं ते आता. आणि हे हापशी बंद पडलेली आहे. हो, हे बंद पडलेले आहे. त्याच्यात हे पाणी त्या हेच पाणी नालीचं पाणी ते त्या बाजूला सगळं. त्याच्या बाजूला नाल्या पण येणार आहे म्हणे, पण नाल्या पण नाही आले. रस्ते झालेले आहे पूर्ण. ते रोड जुना आहे बनलेलं, पण ते रोड नाही आले, बाकीचे पूर्ण रोड आले. अच्छा. हा. आता इलेक्शन आहे तर त्या अनुषंगानं तरी कचऱ्याच्या गाड्या वगैरे लोक येऊन राहिले का? एवढी इथं घाण साचलेली आहे, याचा तुम्हाला त्रास नाही होत काय? आता होते, आता काय करा मा आता करावंच लागते ना. हां हां. हे पाणी हे बंद पडलेली हापशी आहे, त्याच्यात साचलेलं हे सगळं घाणेरडं पाणी आहे, नाल्या तुंबलेल्या आहे. नगरपंचायतचे लोक येतात का नाही येत? येतेत ना, येतेत पण हो येतेत ना. अच्छा. नेत नाही, कचरा साफ नाही करत? करा लागले ना ते का गाडी भरून येतेत ना. अच्छा. हो येतेत. आता हे आम्ही करतो ना इकडून असं एवढं निकालत, तर तिकडे जमा होते ना, तिकडे टाकून देतात. वार्ड क्रमांक 8 मध्ये असलेल्या कोलामपाडा येथे विदर्भ न्यूजची चमू येऊन पोहोचलेली आहे. दादा, काय वाटते तुम्हाला? काय समस्या आहेत का तुमच्या, की सगळं व्यवस्थित आहे? नाही ना, व्यवस्थित काहीच नाही. त्याला नका करू. व्यवस्थित काहीच नाही. हे पहा, आमच्या नाल्या पाहते, कचरा पाहते. हा 2-3 महिने येत नाही तर कचरा काढायला पुन्हा भरून जाते, पुन्हा घाण वास येते. आणि पुन्हा दुसरी गोष्ट आमचे रोड पहा, हे रस्ता पहा. हा आणि तिसरी गोष्ट पुन्हा आमच्याला म्हणजे याच्यामध्ये काहीच नाही. त्यामुळे आपल्याला 2 हप्त्यामध्ये चालू आल्या ते सुद्धा बंद करून टाकतात. बंद पडले आहेत की त्याच्यात पाणी नाही आहे? पाणी आहे, पाणी भरपूर आहे. त्याच्या पायपा काढून घेऊन गेले. मग तुम्ही प्यायचं पाणी कुठून आणता? इथून ते मदतल्या हापशीतून ते चालू आहे एक, हा. बाकी ती दुसरी बंद आहे. बंद आहे ते. बंद आहे ते. ते हापशीला 12 महिने पाणी राहते का मग? हो, राहते 12 ना. महिने राहते पाणी. अच्छा. आणि नळ आहेत का तुमच्याकडे? नळ ते बी आता दिले बा. आता 2 महिने व्हायला लागले. अच्छा. त्याला पाणी येते का मग? पाणी 8 दिवसाला एकदा येते. हा? 8 दिवसाला एकदा येते. पाणी 8 दिवसातून एकदा? 1 दिवस. अच्छा. हा. आणि याच्यासाठी तुमच्या तक्रारी वगैरे काही जातात का नगरपंचायत प्रशासन? जातात ना. हा. कोणी रिक्स घेत नाही, कोणी येत नाही, कोणी येत नाहीत, पाहत पण नाही? पाहत पण नाहीत. अच्छा. आम्ही तुमच्या या कोलामपाड्यामध्ये आलेला आहे, तर इथं तुम्हाला काय समस्या आहेत का काही, की सगळं व्यवस्थित आहे? काय व्यवस्थित आहे. आता नळ दिले, असं हे नळ वाया चालले पाणी, हां. त्याला पाईप नाही सुदे काय नाही. काय समस्या राहणार आहे त्याचं? अजून नाली? नाली पण नाही आहे, कुठेच नाही? इकडून नाही आहे नाल्या. नाल्या नाही? नाल्या नाही, घराघरामध्ये घरकुलं, शोलक शौचालय काही झालेले आहेत का? नाही ना. संडास वगैरे दिलेले हा आहेत? संडास बांधते काही लोकांना, काही लोकांना नाही बांधते. अच्छा. घरकुलं? घरकुलं पहिल्यांदा आलेले, आता नाही आले. पहिलेचेच आहे, जुने? जुनेच आहे. नगरसेवक कोणी तुमच्याकडे येते का कोणीच पाहायसाठी, नाही येत बोलायसाठी? पाहायला, कोणीच नाही पाहिजे. कोणीच पण येत नाही, हां हां. कोणीच येत नाही पाहायला. नाही का? बरं, तुमच्याकडून काही तक्रारी वगैरे म्हणजे अर्ज बिर्ज देता का तुम्ही काही, तुम्ही लोक तुमचे लोकं? आमच्यातले नाही देत ना आम्ही. आमचे लोक कसे जातच नाही. आमच्या लोकाला उठून पळायचंच काम राहते. अच्छा. फोटो भरा, सकाळ उठलं चाललं, कोणी जंगलात जाते, कोणी लाकडाला जाते, कोणी टिकाचं पावडे घेऊन जातात. तुम्ही काय करता? आम्ही मुळे हे आमच्या मुळे उभ्यात. अच्छा. मुळीचं काम करतात. आणि जंगलातून जाऊन आल्या? हो आलो. अच्छा. आताच आले वाटतं? नाही मगच आलो आम्ही. अच्छा अच्छा. घरकुल बांधणं ना हे करणं,
म्हणजे तुमचं तुम्हाला घरकुल दिले होते की दिलेच नाही? दिलेच नाही आम्हाला. अर्धे पैसे अर्ध काम दाखवा म्हणते, मग घराचे हे देतो म्हणते, किस्त देतो म्हणते. आम्ही कुठून टाकणार आहे? मुळा विकून खाणारे लोक. आमच्याच्यानं होते का ते घर बांधणं? आमच्या पोटात भरायला मुश्किल आहे. तर ते घर बांधणं होते का आम्हाला? नाही. मग हे आम्ही अशा झोपड्यानं राहून राहिले. नाल्या बांधल्या नाही, नाल्या नाही बांधले, पाणी रोडवरच आहे. रोडवरच जाते. मग कुठं जाणार आहे पाणी? नगर शोक येत नाही, कोणीच येत नाही. फक्त मत मागायला येते तिकडं. आम्ही विदर्भ न्यूजच्या वतीने तुमच्या प्रभागाचा वॉर्डचा सर्वे करून राहिलो. या ठिकाणी नाल्याचं बांधकाम आहे का, रस्त्याचं बांधकाम आहे का, नाली आवश्यक आहे पाणी नाही तर. पाण्याची व्यवस्था काय, तुमचं काय मत आहे? म्हणजे पाण्याचं काही सुविधा नाही हं, हं. आणि नाले नाहीत, सगळे रोड वाहायले पाणी आता दिसायले तुम्हाला प्रत्यक्ष. हां. आणि पाण्याचं काही सुविधाच नाही, पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था काहीच आहे? नाही. काहीच नाही. नाही रस्ते झाले पण नाल्या नाही झाल्या. नाल्या नाही. मग येणारं जे पाणी जाते ते असं हे रस्त्यावर असं वाहत रस्त्यावर राहतं. रस्त्यावर वाहतं. असंच. असंच हे आणि पावसाळ्यात याच्यापेक्षा खराब. याच्यापेक्षा खराब. याच्यामुळे आजारपण, मग स्वच्छ सर्वेक्षणामध्ये हे ते जे लोक आले होते त्यांच्याकडे तुम्ही तक्रारी वगैरे काही दिल्या नव्हत्या का? तक्रारी स्वच्छ म्हणजे आता सर्वेक्षणामध्ये नगरपंचायतनी स्वच्छ कोणी येतच नाही ना. अच्छा, नगरपंचायतवाले कोण येतात? येतच नाही. नाही ना. अजून काय समस्या जाणवतात तुम्हाला? लाईट वगैरे व्यवस्थित आहे? लाईट आता काय लाईटच नाही हो. आता काय ते नालीचे दाखवून द्या. आता हे एवढं घाण पाणी म्हणजे वाहनं बंद इथं आहे. हे नाले सगळे जाम आहे. मेन रोड बी नाही. हे सगळे जाम आहेत ना नाल्या बघा ना. सगळं वास येते, मच्छर एवढे तकलीफ आहे, लहान लहान लेकरं म्हणजे आजार पडतात. लय सगळं म्हणजे समस्या लय खराब आहे. नगरसेवक ज्यावेळेसपासून निवडून गेले त्यांचा तुमच्याशी संपर्क नाही आहे का? मग काही त्याला फोन लावू पुरुषा तरी येत नाही. अच्छा. मी बाहेर गावी गेलो म्हणते इकडं, म्हणजे नगरसेवक इथं आपण घडून देतो हां आणि ते हजर इथं राहत नाही. हां. कोणी वेळेला कोणते काय अर्थ आहे त्याला? हे कसं आहे खरं म्हणजे त्याचं लय चुकते. मतास्फूर्त ते नुसतं म्हणजे घेणे आणि 5 वर्ष बिलकुल म्हणजे येणेच नाही, त्याला अर्थ नाही ना. बरोबर आहे की नाही? तुम्ही तुमच्याकडून काही तक्रारी वगैरे नगरपंचायतला दिलेल्या आहे? तक्रार नाही. आम्ही आमचं प्रत्यक्ष कसं आहे की आम्ही त्या नेंबरला बोलू शकतो ना. आम्ही हां तुम्हाला जसं आम्ही घडवलं हां तसं तुम्ही कामं करा. हां. पहिले हो हो म्हणतात, नंतर मग ते येतच नाहीत. नाही म्हणजे आमची समस्या काकांनी सांगून दिले सगळे. हां. म्हणजे आमचं जे मेन रोड आहे तिकडलं रोड पण बनलेलं नाही, तिकडे एक बी नाली नाही. आमच्या गल्लीमध्ये म्हणजे नाली म्हणजे नालीचं नाहीच आहे. हां हां. तर तुम्ही आता चला अपेक्षा आहे की ते नाल्या तुम्हाला वगैरे प्रत्यक्ष झाले तर दाखवतो. आम्हाला तकलीफ कमी होईल. रस्त्यानं पाणी वगैरे हे ते घाण पाणी सांडून उबळ होते, त्याच्यामुळं थोडी तकलीफ होते. आमच्या नगरसेवकला आम्ही कितीतरी वेळा बोलावलं पण त्यांनी काय येऊन इथं प्रत्यक्षात पाहिलेले नाही, कधी आलेले पण नाही. अच्छा. आमचं मत आहे की त्यांनी येऊन तरी बघावं असं म्हणजे सगळ्यांचं आमचं मत आहे. आमच्या कोल्हापुरा या वार्ड नंबर 8मध्ये त्यांनी थोडंसं निरीक्षण करून त्यांनी बघून थोडंसं करून जर दिले नाले वगैरेचं आमचं समस्या. तुमचे नगरसेवक तुमच्या वार्डात राहत नाहीत का? नगरसेवक आमच्या वार्डात नाही वार्ड नंबर 1 मध्ये राहते. अच्छा. त्यांनी तिकडे राहतात हां. आणि निवडणुकीतून लढतात. इथं लढवतात. अच्छा अच्छा. तुंबलेल्या नाल्या, अस्वच्छता याविषयी आपलं काय मत आहे? अतिशय घाण सगळं हे झालेलं आहे, दुर्गंधी पसरली आणि वास भयंकर आहे आणि जनावर जे आहे साप वगैरे विंच वगैरे भयंकर निघाली. अच्छा. त्याशिवाय मी साप मारला साहेब, तुम्ही पाहून घ्या फोटो आहे साहेब आपल्याजवळ, दाखवा. तेव्हापासून साधारणतः आता 5 वर्षाचा अवधी होऊन गेला पण नाल्यांची व्यवस्था काय झाली नाही? रोड बांधल्यापासून अच्छा. नाल्या बांधल्याच नाही आणि होत्या नाल्या ते पण बुजवून टाकल्या. अच्छा. आणि रस्ता वरती गेला, नाल्या खाली गेल्या. रस्त्यावर गेला, नाल्या खाली आल्या, हे बरोबर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट हे विचारतोय मी तुम्हाला की या तुमचा हा जो वार्ड क्रमांक 8 आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी कुठल्या समस्याच्या मुख्यत्वे करून द्या? आदिवासी बहुल भाग आहे हा. सर, हे जे आहे कोल्हापूर समाज आदिवासी समाज आहे, यांना सुविधा कोणतीही सुविधा नाही.
त्यांना पाण्याची सुविधा नाही, नाली नाही, नळ नाही, कोणत्या प्रकारची काहीही सुविधा नाही. आणि त्याला लागून जसे जे शिक्षित लोक राहतात त्यांच्याकडनं तक्रारी वगैरे नगरपंचायतला जातात का? तक्रार देऊनही काही उपयोग नाही साहेब. अच्छा, काही कोणी येऊन पाहणार नाही, कोणी म्हणणार नाही. नगरसेवक तुमच्याकडे येत बिलकुल नाही नाही, काय? बिलकुल नाही येणार. येतच नाही? येणार नाही. नाही का? 5 वर्षामध्ये आमचे कोळी साहेब पण आले नाही. अच्छा, भेटही नाही दिली कोळी साहेब. तुमचे नगरसेवक तुमच्या वॉर्डात राहत नाहीत का मग? नाही. आमचे नगरसेवक आमच्या वार्डात राहत नाही. अच्छा, माहूर नगरपंचायतनं सौर ऊर्जेवर अफाट खर्च केलेला आहे. लाईट किती चालू आहे? एक लाईट चालू आहे साहेब, एवढा एक लाईट चालू आहे बस. बाकी सर्व लाईट बंद आहे. ते लाईट असे सर्व तुटायला लाईट. देखभाल वगैरे करणारे कोणी नाही. स्वच्छता करायला पाहिजे, एवढं नगरपंचायतीने लक्ष द्यायला पाहिजे. दररोज झाडलोट हे पहा, असे घाणीचं साम्राज्य आहे. इथं आता पुंजाने आहे. मध्यभागी आता इथं राहावं का ते? मध्यभागी आहे पुंजाना, पहा तुम्हीच पहा. आणि तक्रार करून काही उपयोग नाही ना, काही होणार नाही. रस्त्याच्या मध्यभागी असलेली ही नाली, या नालीची अस्वच्छता आणि ती 3-5 फुटाचा असलेला रस्ता आणि त्याच्यामध्ये असलेली ही नाली, यामध्ये रात्रीच्या वेळी जर समजा इथे लाईटची व्यवस्था नाही आहे, अशा वेळी कोणाचा पडून जर एखादा अपघात झाला तर याची जबाबदारी नगरपंचायत स्वीकारणार आहे का? पूर्ण अंधार राहते हा, आणि पूर्ण जर इथे येणार जण आदिवासी लोक हा. आहे, ते रस्ता कोल्हापुरात जाते, हा. त्याच्यामुळे पूर्ण अंधारच राहते इथे. आणि याच्यात काहीतरी व्यवस्था करा उजेडाची. लाईट किती बारीक लाईट आहे तो पहा ना किती तुम्ही. वेळा इथे म्हणजे खूप अपघात गाड्या पडल्या, अपघात पडले झालेला इथं. आहे ना? हो, त्याचा वास येत नाही का? सोलार लाईनीमध्ये बाई इथून जाते गाडीवर, ते मधातच गेली होती. त्याच्यामुळे तुम्ही चांगली व्यवस्था करा. आणि मेन म्हटलं तर लाईन पहा केवढी आहे इथं, ती पॉइंट आहे मेन म्हटलं तर. ये कचरा उठाने को लोग आते नहीं क्या? आते कभी कभी लेके जाते. नहीं तो वैसे ही पड़ा रहता है पूरा. वो इधर का एरिया का कचरा यहीं पर आता है? यही आते. अच्छा, यहाँ पर रोज की साफ सफाई नहीं होती? नहीं रोज नहीं आते ना? अच्छा, और क्या तकलीफ है तुमको नाले की? नहीं, नाले की नहीं, नाली निकाल दिए. नाले को तकलीफ नहीं, खाली बोर नहीं ना यहाँ पर पानी की तकलीफ. पानी की बोर नहीं है? हाँ. और नाली की बात तो बहुत गंदी आ रही है अभी यहाँ पर. आ रही- कब निकाले थे? वो देखते नहीं, बहुत दिन नाले आए तो आते नहीं. पानी की तकलीफ है, हाँ पानी नहीं है हमारे गारज में। हाँ. हफ्ते भी नहीं है, नल भी नहीं है, आते नहीं है महीने को, 15 दिन को आ रहे, इसलिए हमको तकलीफ है। और नाली साफ सफाई? हाँ, साफ सफाई भी नहीं है, महीने को 2 महीने को आते, ऐसा गंदगी बहुत है यहाँ पर। तुम्हारा नगर सेवक आते नहीं के इधर? नहीं आते ना हमारे इधर, देखते नहीं आके, देखते भी नहीं? नहीं देखते। और ये कचरा कब उठाने को आते? कचरा 15 दिन को, महीने को आते उठाने को कचरा भी। और नाली सफाई को भी तभी चाहते? हाँ, जब भी जाते। 15-15 दिन उठता नहीं हाँ, वो भी कचरा? जाके बोलना लगता तो जब दिन होगा तो जब ये करते। अच्छा, हाँ, तो तुम्हारे नगर सेवक को तुमने इसकी कंप्लेंट वगैरह दिए नहीं क्या कुछ? हाँ, दिए तो हाँ, आएंगे बोलते, हाँ आएंगे बोलते, आते केयर नहीं? नहीं करते उतना बातों को हमारे। ते घरात घुसते काय? कोणतं? इकडून येणारं पावसाचं पाणी? हो, इकडेच येते, हे उतारा ना, हा, उतारा आहे पाणी. ते आतमध्ये येते. आतमध्ये येत नाही, त्या आतमध्ये. मग इथं नाल्या वगैरे तर काही दिसून नाल्या येत- नाल्या काहीच नाहीत का? नाल्या काहीच नाही, तुम्हाला दिसून हो. राहिले नाल्या नाहीत, अजिबात नाही. अजिबात नाही, नाल्या नाहीत, काही नाहीत, काही नाही. ते असं पाणी येते चालू, घरातून येते, बाहेरून येते, पाणी पूर्ण येते. तुम्ही तक्रार वगैरे काही देत नाही का? आम्ही तक्रार करता आमच्या संघ भांडणाला उठतात, मग तक्रार करून काय फायदा आहे आमचं, आहे ना? हो. तक्रार करायला जमतच नाही, मग आम्ही जातो मध्ये ठाण्यात, आम्हाला घालतात ठाण्यात माणसं. हां, त्याच्या वाटेच आम्ही म्हणणंही नको, बोलणंही नको, बस झालं. त्या पाणी येते, ते पाणी येते तर कोणीकडे जाते, आता हे घरामध्ये घुसते. हां, हे लाईट चालू आहे का? ही लाईट बंद आहे, किती बंद दिवसापासून बंद आहे? झालं, आता महिना झाला.
काहीच नाही. आम्हाला नाल्या द्या बापा, तुमच्या हात जोडतो आम्ही. नाल्या देऊन द्या, सर्व देऊन द्या. मला घरकुल आता किती दिवसापासून हे घरकुल आहे. हे घरकुल आता पडायला लागलं, हे गळा लागलं. घरकुल नाही, काही नाही. केव्हा बांधलं होतं तुम्ही? बापा पहिल्याच वेळाला बांधले, पण हे पडले. हे पहिल्या वेळालाच बांधलेले होते घरकुल. आता काही नाही. किती वर्ष झाले असेल तरी? किती वर्ष? खूप वर्ष झाले असतील. खूप वर्ष झाले. आम्हाला घरकुल नाही, काही नाही. पाहिजे एकच आहे, तर ते बी गळा लागलं, ते माती पडा लागली. मग हा उताराचा भाग आहे पूर्ण आणि येणारं पावसाचं पाणी पूर्णच्या पूर्ण इकडे येते. नाल्यांची व्यवस्था दिसत नाही. त्याचा किती त्रास होते आपल्याला? अस्वच्छता. इथून पाऊस झाला. हे नाली नसली ना, माझ्या पूर्ण घरात पाणी आलं असतं. एकदा तर पूर्ण 4 रूम भरल्या होत्या अशा पाण्याने, कारण उतारा ना पूर्ण माळाचा पूर्ण उतार इकडूनच येते. आणि ही व्यवस्था अशी शासनाची. तक्रारी वगैरे देऊन काही उपयोग? काय किती वेळ सांगायचं, सांगून वार्ड मेंबरला सांगायचं, ते काही ऐकायला तयार नाही. हो हो म्हणते, पुढे चालत राहते. अच्छा. आणि नाली साफसफाई होते? नाली साफ कोण करणार साहेब? झाडझुड करत असे शेंडे मारते, निघून जाते. अच्छा. त्या नालीचा वास येते का? आता नालीचा वास येणार. नाली म्हणल्याच्यानंतर वास येणार नाही ना. गलिच्छपणा खूप जाणवला आम्हाला तुमच्या वार्डमध्ये. आहे गलिच्छपणा आहेच ना. अजून लाईट वगैरेची? नाही, लाईट वगैरे आहे म्हणा, पण असं काय एकदा लाईट गेला तर कमी 10 वेळा सांगा लागेल, तर एखाद दिवस लावते ते. अच्छा. बांधलेले दुसऱ्या लोकांनी. सर जुना रस्ता आहे. हे रस्ता त्यांनी तिकडून काढून घेतला, मग त्याने तिथं भीत बांधून घेतली. आम्हाला इकडे रस्ता आहे दिला, आम्हाला कोंबड्यासारखं कोंडून टाकले. हे नाली आहे वरची पूर्ण फुल नाली पाठवली आहे, पण त्या नालीला किती वर्ष झाली? किती घर आहे? आमची 5-6 घर आहेत. वार्ड क्रमांक 8 मध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहोत. काय समस्या आजी? रस्त्यासाठीच बोलत आहो सर. हां. रस्ता नाही, नाली नाही बांधली, मला रस्ता नाही आहे. 5-6 घराला रस्ता नाही, घरकुल नाही.
कोणती गोष्ट आमची मान्य घे करायला लागले हे करायला लागले लोक. जी गल्ली आम्ही दाखवली त्या गल्लीतूनच तुमचं जाणं येणं हो चालते का? त्याच गल्लीतून आहे, याच गल्लीतून सर. बरं. त्याच गल्लीतून आमची लेकरं जुना बाळं रस्त्याचं तिथे काय पडली. झालं? जुना रस्ता काय जुना सांगून रस्ता राहिला याने तुम्ही? बेंडून टाकला, इकूनही बेंडला आम्हाला रस्ताच कुणी द्या नाही लागले तर कसं करावं सर आम्ही? नाहीतर आम्हाला काढून द्यावं या लोकांना मग आम्हाला अशा मार्गी. किती घर आहे तुमची? आमचे 6 घर आहे. कोंबड्यासारखं कोंडून टाकलं आम्हाला इथं. केव्हापासून राहता इथे? बापा मला आता माझ्या लेकरं झाले किती वर्ष झाले, 20 वर्षाच्या वरी 20-35 वर्ष झाली. तेव्हापासून भांडत आहो मी. तेव्हापासून कोणी माझा हे उचलायलं नाही, भाग उचलायलं नाही. माझा नवरा बी भांडून मरून गेला आखरीला. नगर परिषदला तक्रारी दिल्या? हो दिल्या सर. एवढे मोठे कागद आहे माझ्याजवळ अर्ज दिलेले, हा. पण कोणी येऊन बघलं नाही. नगरसेवक? नाही कोणीच आलं नाही. नगरसेवक नाही नगरसेवक सहित आला नाही. पुन्हा तहसीलमध्ये गेलो, तहसीलदार साहेबाला बोलून आलो. हो येतो मावशी म्हणला बसते, तहसीलदार साहेब बी नाही आली. असं की पहिलेपासून असं सुरू आहे? पहिलेपासून असं सुरू हा आहे. रस्ता केव्हा बंद झालेला आहे? हे रस्ता आता झाला, महिना झाला त्याने बंद करून टाकला. महिनाभर आधी बांधकाम झालं? हो महिन्याभरून आधी बांधकाम झालं. आमच्या संग भानगड खेळून आमचं बांधकाम हे रस्ता बंद करून टाकला. कोणाचं बांधकाम आहे हे बांधकाम आहे सुदाम पवारचं. अच्छा. तर हा बघितला आपण वॉर्ड क्रमांक 8 येथील नगरसेवक गेल्या 5 वर्षापासून या वॉर्डामध्ये फिरकला सुद्धा नाही असे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. शिवाय इथे असलेल्या अनेक समस्या ज्यामध्ये मुख्यत्वे करून नाल्या नसणे, नाल्या ज्या ठिकाणी बुजलेल्या नाल्या आहेत त्यांची सफाई नसणे, लाईट पथदिव्यांची व्यवस्था नसणे आणि सोबतच या ठिकाणी असलेला घाण पाणी, रस्त्यावरून वाहणारं पाणी ही या वॉर्डाची प्रमुख समस्या आहे. यांनी अनेक तक्रारी दिलेल्या आहेत. ज्यांना रस्ता नाहीत त्यांनी सुद्धा अनेकदा तहसीलदारापासून तर नगरसेवकापर्यंत अनेकदा तक्रारी दाखल करून सुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय अद्यापही मिळालेला नाही. शक्ति